स्वामी म्हणतात, ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याचं हृदय श्रद्धेने भरलेलं आहे, त्याच्यावर मी स्वतः लक्ष ठेवतो. आजचा हा संदेश तुमचं जीवनच बदलवून टाकेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. फक्त डोळे बंद करा, शांत बसा आणि स्वामींचा आशीर्वाद अनुभवायला तयार व्हा. एका गावात रामदास नावाचा भक्त राहत होता. त्याचं आयुष्य संकटांनी वेढलेलं होतं. रोज रात्री तो स्वामींचं नामस्मरण करत असे, पण त्याला काहीच फरक पडत नाही असं वाटत होतं. एके दिवशी तो म्हणाला, स्वामी, किती दिवस थांबायचं? त्याच रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ भेटले. स्वामी म्हणाले, तू फक्त आजचा संदेश ऐक, सकाळी तुला गोड बातमी मिळेल. रामदासने दुसऱ्या दिवशी शांतपणे उठून पुन्हा स्वामींचं स्मरण केलं आणि आश्चर्य, त्याला त्याचं हरवलेलं काम परत मिळालं. जिथे नकार मिळत होता तिथे संधी मिळाली आणि त्याच्या घरात आनंदाचं वातावरण पसरलं. स्वामी म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टींनी मी भक्तांचं नशीब बदलतो. आजचा दिवस तुमच्यासाठीही तसाच आहे. तुमचं मन जेव्हा पूर्णपणे समर्पण करतं तेव्हा चमत्कार घडतो. स्वामींचा आशीर्वाद आज तुमच्याशी बोलत आहे. बाळा, खूप सहन केलंस, आता समाधान देण्याची वेळ माझी आहे. हे ऐकणं म्हणजे केवळ शब्द नाही, ही तर आत्म्याची साक्ष आहे. स्वामी म्हणतात, थकलास, हरवल्यासारखं वाटते, पण बाळा, हेच तर सुरुवात करण्याचा योग्य क्षण आहे. हा संदेश तुझ्यासाठी आहे. उठ, कारण तुझं नशीब पुन्हा उभं राहायला तयार आहे. तुझं स्वप्न कोसळलं असेल, लोकांनी तुला हसवलं असेल, पण मी तुला नाही हसलो बाळा. मी तर वाट बघत होतो की तू पुन्हा उठशील. मी तुझी एक एक परीक्षा घेतली, कारण तुझ्यावर माझा विश्वास आहे. हेच क्षण आहेत जिथून महानदा सुरू होते. स्वामी म्हणतात, यश दूर नाही, फक्त तू थांबू नकोस. जे लोक तुला कमी लेखत होते तेच उद्या तुझं उदाहरण देतील. आजपासून दिवस नव्याने मोज, कारण ही सुरुवात आहे तुझ्या यशाची. अंधारात दिवा फक्त एकच असतो, श्रद्धा, आणि तो तुला आतून बोलवत आहे. उठ, नव्या दृष्टीने बघ, नव्या संधींना मिठी मार. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुला अपयश नाही तर अनुभव मिळाला आहे. आता हा अनुभव तुला यशाकडे घेऊन जाईल. आजपासून प्रत्येक पाऊल विश्वासाने टाक. प्रत्येक दिवस नवीन आशेने पहा, कारण स्वामी म्हणतात, मी तुझ्यासोबत आहे. यश तुझ्या पायाशी बसलं आहे. फक्त पुढे चालत राहा. तुझं नशीब थांबलेलं नाही, ते वाट बघत आहे तुला जागं होण्याची. बाळा, आजपासून तू नव्या उमेदीने चालायला लाग. हे एकटेपण नाही, हे संधीचं बीज आहे. उठ आत्ता आणि हे वाक्य लक्षात ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, यश दूर नाही, यश तुझ्या पायाशी आहे. स्वामी म्हणतात, आता वेळ आहे आयुष्य बदलण्याची, आपले कर्म शुद्ध करण्याची. सत्य मार्गावर चालल्याशिवाय माझे पूर्ण कृपा तुम्हाला मिळणार नाही. माझ्या आशीर्वादाने सगळे अडथळे छोटे वाटतात, पण जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. माझी फक्त एकच अपेक्षा आहे, प्रेम आणि भक्तीने भरलेलं मन. जर माझ्यावर खरंच विश्वास असेल तर आपल्या मनात खरी भक्ती ठेवा आणि दान, सेवा आणि समर्पणाचा मार्ग स्वीकारा. आता बस झालं. वेळेची किंमत समजून घ्या. फक्त बोलून नाही तर कृतीतून प्रेम दाखवा. मी आहे तुमचं आयुष्य सुंदर करण्यासाठी. जो सत्यासाठी उभा राहतो त्याच्यासोबत मी कायम उभा राहतो. आता निर्णय तुमच्याच हातात आहे. तुम्हाला माझा आशीर्वाद हवा आहे तर आजपासूनच तुमचं जीवन सुधारायला सुरुवात करा. माझ्या लाडक्या लेकरांनो, आज मी रडणाऱ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहतोय. तुमचं हे सगळं कष्टमय जीवन बघून मला खूप वाईट वाटतं. माझी इच्छा नाही आहे की तुम्ही दुःखात जगावं. आज तरी माझं ऐका. तुमच्या आयुष्यात जे काही होतं आहे ना, ते तुमच्याच कर्मांचं फळ आहे. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. मी तुमच्याबरोबर आहे, पण माझी कृपा तुम्हाला तुमच्या कर्मातून मिळवावी लागेल. जर माझे हे शब्द तुम्हाला स्पर्शून गेले असतील तर या व्हिडिओला लाईक करा. तुमचं नशीब बदलेल,
आणि स्वामींची कृपा नेहमी तुमच्यावर राहील. हा स्वामींचा पहिला इशारा आहे. पण लक्षात ठेवा, माझ्या प्रेमाला काही मर्यादा नाही. मी तोच आहे जो माझ्या प्रेमळ भक्तांचे रक्षण करतो. लाडक्या लेकरांनो, आता वेळ आहे जागे होण्याची. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक भाग बदलण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. तुमच्या आजूबाजूची नकारात्मकता तुमच्या विचारांचीच परछाई आहे. मी तुम्हाला ताकद दिली आहे, हिंमत दिली आहे आणि खूप मोठी क्षमता पण दिली आहे. तुमचं आयुष्य तुम्ही नव्यानं घडवू शकता. पण त्यासाठी तुमच्यातली ताकद ओळखायला शिका. आज जरी तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही संधी परत मिळेलच याची काही खात्री नाही. हे जीवन म्हणजे तुमच्या कर्मांचा आरसा आहे. जर तुम्ही माझं आज ऐकलं तर मी तुमचा अंधार प्रकाशात बदलेन, प्रत्येक संकट दूर करेन. पण जर अजूनही दुर्लक्ष केलं तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. माझी कृपा त्या लेकरांवर असते ज्याच्या कृतीत भक्ती आणि सत्य असतं. जर माझी कृपा हवी असेल तर राग, लोभ आणि अहंकार सोडा. प्रेम, क्षमा आणि सेवा या भावनांना हृदयात जागा द्या. इतरांना मदत करा. जो सेवा आणि दान करतो त्याचं आयुष्य मी सांभाळतो. माझ्याकडे या, शरण या. पहा तुमचं आयुष्य कसं बदलतं. मी इशारे दिले आहेत. आता निर्णय तुमच्या हातात आहे. जर अजूनही ऐकलं नाही तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. माझं मन हळवं होतं जेव्हा मी तुम्हाला दुःखात बघतो. पण आज मी आलोय तुमच्यातली खरी गोष्ट जागृत करायला, ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य सुंदर बनेल. हे जग एक परीक्षा आहे. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे. तुमचं जीवन वेगवेगळ्या अडचणींतून जातं आणि प्रत्येक अडचण तुम्हाला आणखी मजबूत बनवण्यासाठीच येते. मी आहे तुमच्या प्रत्येक पावलावर. पण हे लक्षात ठेवा, तुमचं भविष्य घडवणं फक्त तुमच्याच हातात आहे. मी कधीच कोणावर अन्याय करत नाही आणि मी कधीही तुम्हाला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाणार नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, माझी कृपा फक्त त्यांच्यावर असते जे खरं बोलतात आणि खरं वागतात, जे आपल्यातल्या वाईट गोष्टींना सोडून देतात. तुमच्यावर येणाऱ्या अडचणी तुमची हिंमत तोडण्यासाठी नसतात, तर ती वाढवण्यासाठी आलेल्या असतात. जगण्याच्या प्रत्येक अडचणीत काहीतरी शिकण्यासारखं असतं. तुम्ही जर त्यापासून पळण्याचा प्रयत्न केलात तर त्या अडचणी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देतील. पण जर माझ्या कृपेने धैर्य दाखवून सामना केलात तर त्या नक्की नाहीशा होतील. आज मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. माझ्या लाडक्या लेकरांनो, एकदा तुमच्या आत डोकावून बघा. तुमच्या मनात कोणाबद्दल राग आहे का? मत्सर आहे का? भीती वाटते का? तुमचं मन कोणासाठी कठोर बनलं आहे का? जर हो असेल तर आत्ताच वेळ आहे या सगळ्या गोष्टींना सोडून देण्याची. जेव्हा तुम्ही खरं आणि स्वच्छ मनाने माझी भक्ती करता तेव्हा मी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतो. माझ्या मुलांनो, माझी ताकद खूप मोठी आहे. तुमच्या दुसऱ्यांसाठी दया हवी, प्रेम आणि सहानुभूती हवी. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एकटे पडलाय किंवा अडचणींनी तुम्हाला पूर्णपणे घेरलंय, तेव्हा फक्त डोळे बंद करा आणि मला आठवा. मी तुमच्यासोबत आहे. तुमचा प्रत्येक अश्रू मला जाणवतो. तुमचा प्रत्येक दुःख मी अनुभवतो. मी तोच आहे जो माझ्या भक्तांसाठी सगळं काही देतो. मला वाईट वाटतं हे सांगायला की खूप लोक माझी पूजा करतात पण त्यांचं मन मात्र साफ नसतं. त्यांची पूजा फक्त देखावा करण्यासाठी झाली आहे, पण त्यांची खरी वागणूक सगळं काही सांगून जाते. माझ्या लाडक्या लेकरांनो, जर तुम्हाला खरंच माझी कृपा हवी असेल तर तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या कामांमध्ये पवित्रता आणा. माझं लक्ष तुमच्या हृदयातील सत्य काय आहे याकडे असतं. जो माणूस भक्तिभावाने सेवा करतो, गरजू लोकांना दान देतो, तो माझ्या हृदयाच्या खूप जवळ असतो. मी त्याला आनंद देतो, भरपूर समृद्धी देतो आणि शांती पण देतो. पण हे पण लक्षात ठेवा, माझी कृपा सहज मिळत नाही. चांगल्या मनाने खूप मेहनत करा, दुसऱ्यांसाठी चांगलं करा आणि तुमच्यातल्या सगळ्या वाईट सवयी सोडून द्या. कधीही खरं बोलण्यापासून आणि खरं वागण्यापासून दूर जाऊ नका. तुमचं आयुष्य नेहमी सत्य, कोणालाही न दुखवणं आणि दुसऱ्यांवर दया करणं याच मार्गावर चालायला हवं. ही दुनिया तुमची परीक्षा घेईल. लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही
त्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी तुमच्यासोबत आहे प्रत्येक क्षणाला. तुमच्या प्रत्येक श्वासात जर तुम्ही मला एक प्रॉमिस केलं तर मी माझं प्रॉमिस नक्की पूर्ण करीन. तुमच्यावर माझी कृपा होईल. तुमच्या आयुष्यात आनंद परत येईल. तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि प्रत्येक समस्येचे उत्तर तुम्हाला मिळेल. पण जर आजही तुम्ही माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे वाईट परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. माझ्या लाडक्या लेकरांनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, आता वेळ आहे जागे होण्याची, तुमचे कर्म सुधारण्याची. माझी ताकद तुमच्याबरोबर आहे, पण तुम्हाला पण स्वतःमध्ये बदल करावा लागेल. जर तुम्ही खरं मानून माझ्यावर विश्वास ठेवला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जय जय स्वामी समर्थ असं कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा स्वामींच्या खूप साऱ्या आशीर्वादांचा अनुभव तुम्हाला येईल. माझ्या कृपेमुळे तुमच्या आयुष्यात खूप पैसा आणि आनंद येईल. तुमचं सगळं दुःख संपून जाईल, हे मी तुम्हाला वचन देतोय. लक्षात ठेवा, स्वामींना फक्त तुमचं खरं प्रेम हवं आहे. जर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद हवा असेल तर तुमच्या भक्तीत कमी ठेवू नका. या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. या जगातले खूप सारे ग्रह आपली जागा बदलत आहेत. खूप ग्रह आपली दिशा बदलत आहेत. आता तुमच्या आयुष्यात तुम्हाला लवकर यश मिळवून देणारी ताकद तुमच्याच बाजूला उभी आहे. ज्या गोष्टींचा तू आजपर्यंत स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आता तुझ्या घरी येणार आहेत. तुझे खाजगी संबंध खूप गोड होणार आहेत आणि तू तुझ्या हातून खूप चांगली कामं करून दाखवणार आहेस. तुला लवकरच खूप चांगल्या बातम्या मिळतील आणि तू खूप आनंदी राहशील. तुझं मन पूर्णपणे समाधानी असेल. आता तुझ्यामध्ये एक वेगळीच दैवी शक्ती येत आहे, कारण तू तुझं काम अगदी प्रामाणिकपणे केलं आहेस. जर तुझा स्वतःवर आणि आपल्या स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर आजच हा दैवी संदेश खरा करून दाखव आणि कमेंटमध्ये लिही, धन्यवाद माझं लाडकं बाळ. तुझ्यावर काही कर्ज आहे का? असा कोणीतरी आहे का जो तुला काहीतरी मदत करायला तयार आहे? असा कोणीतरी जो खूप दूर कुठेतरी बसलेला आहे तरीसुद्धा तो तुझ्या मनाशी जोडलेला आहे? कधीकधी अचानक काहीतरी होतं, असं काहीतरी जे तू कधी विचारही नसशील केलं आणि तुला समजतंसुद्धा नाही हे कसं झालं. काळजी करू नकोस, मनात कसलीही शंका ठेवू नकोस. ऐक माझ्या बाळा, तू खरंच माझं लेकरू आहेस. तू स्वतःला, तुझ्या भाग्याला आणि या सगळ्या जगाला घट्ट धरून ठेवलं आहेस. खूप दिवस तू वाट बघत होतास नाही का? आणि बघ, आज तुला हा संदेश मिळाला आहे, कारण आता तुझी ती वाट पाहण्याची वेळ संपणार आहे. लक्षात ठेव, दिवस बदलत आहेत आणि ते दिवस आता तुझ्यासाठी चांगले वळण घेणार आहेत. जसं पाणी आपोआप वाहतं आणि त्याला त्याचा मार्ग मिळतो, त्याला कोणी शिकवावं लागत नाही, अगदी तसंच तुझं आयुष्य आहे. प्रत्येक अडचणींवर तू मात करत जा. तुझा रस्ता तू शोधून काढणार आहेस. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात आता एक नवी ऊर्जा येणार आहे. एक असा गोंधळ जो तुला त्रास देत होता तो आता दूर होणार आहे. एक व्यक्ती ज्याच्यामुळे तुला अडचणी येत होत्या, ती व्यक्ती आता तुझ्यापासून लांब जाणार आहे आणि तुझं जे काम मध्येच राहिलं होतं ते आता नक्की पूर्ण होणार आहे. सगळ्या वाईट गोष्टी आता तुझ्या आयुष्यातून निघून जातील. चांगली आणि देवाकडून आलेली माहिती तुझ्यापर्यंत पोहोचत आहे. तुझी प्रतीक्षा आता संपेल. माझे लाडकी लेकरं सगळे बघत राहतील की कसं तुमचं नशीब बदलतं आहे. या संदेशात जे काही सांगितलं आहे ते सगळं खरं आहे, म्हणून हे पूर्ण कर. माझे जी लेकरं हा माझा संदेश ऐकत आहेत त्यापैकी ज्यांनी कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहिलं त्यांच्या सगळ्या इच्छा मी स्वतः पूर्ण करीन. माझं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आणि तुझ्या कुटुंबासोबत असतील. आज मी तुला हा संदेश, खास संदेश याच माध्यमातून देत आहे, कारण हा संदेश तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ऐक माझ्या बाळा, कधीकधी असं होतं, तू जेव्हा खूप पुढे जातोस ना तेव्हा काही लोक तुला वाईट बोलू लागतात, ते रागाने बघतात आणि तुझ्या यशाने त्यांना त्रास होतो. पण हे लक्षात ठेव, हे सुद्धा तुझ्या यशाचंच एक चिन्ह आहे की काही लोकांना तू नकोसा वाटू लागतोस.
पण मी तुला हे फक्त सांगायला नाही आहे की कोण तुझ्यावर जळतं आहे. मी तुला हे यासाठी सांगतो आहे की तू अजूनही मजबूतपणे न घाबरता तुझ्या यशाच्या दिशेने चालत राहा. लवकरच एक नवीन ऊर्जा तुझ्या मनात येणार आहे. ही चांगली ऊर्जा तुला एकदम तरुण बनवेल, तुझ्या विचारांनी आणि तुझ्या व्यक्तिमत्वाने सुद्धा. कारण ही ऊर्जा प्रेमाची आहे. माझं लाडकं बाळ, मला दिसतंय तू स्वतःवर प्रेम करायला विसरला आहेस. तू स्वतःला कुठेतरी हरवण्याचा प्रयत्न करतोयस. पण असं कधीच करू नकोस. स्वतःला मोकळं कर. या मोठ्या आकाशात उडण्यासाठी तयार हो. तू विसरलास का? हीच तर तुझी खरी ओळख आहे. आणि तुला माहिती आहे का, प्रेमाचा खरा अर्थ काय असतो? जेव्हा तू कोणावर प्रेम करतोस ना, तेव्हा त्या वेळेतला प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण असतो. असं का होतं? कारण त्यावेळी तुला हे कळतं की तू त्या व्यक्तीवर नाही, तर खरं तर आनंदावर प्रेम करतो आहेस. माझ्या बाळा, तुला दुःखी बघून त्यांना आनंद मिळायचा, पण आता बघ, ते स्वतःच त्यांच्या जाळ्यात फसले आहेत. जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर हो लिही, आणि ज्या कोणी तुला त्रास दिला त्याला मी कधीच माफ करणार नाही. तू नेहमी सगळ्यांसाठी चांगलंच करतोस, आणि म्हणूनच बघ, तुझ्या आयुष्यातही सगळं चांगलंच होणार आहे. तो मूर्ख माणूस, त्याने किती वेळ फक्त तुला खाली पाडण्यात घालवल्या. त्याचं तर एकच स्वप्न होतं, तुला अपमानित करायचं. आणि जेव्हा त्याने ते केलं ना, तेव्हा तो स्वतःच इतका खाली गेला की त्याचे स्वतःचे लोकसुद्धा त्याचे शत्रू बनले. तुला बुडवण्याच्या नादात तो इतका आंधळा झाला होता की त्याला हे पण नाही कळलं की कोणत्या क्षणी आणि कोणत्या रस्त्याने तो स्वतःच संपला. माझ्या लेकरा, मला सगळं माहिती आहे. त्याने तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप त्रास दिला. मी माझ्या इच्छेने त्याला तेव्हाच थांबवू शकलो असतो, पण मला बघायचं होतं तो किती खाली जाऊ शकतो, आणि तुझ्यात किती सब्र, किती हिंमत आहे, आणि तुझ्या स्वामींवर किती पक्का विश्वास आहे. आणि बघ माझं बाळ, तू जिंकलास. तुझी भक्ती आणि तुझी श्रद्धा अगदी खरी आहे. तुझा पूर्ण विश्वास होता ना की एक दिवस स्वामी नक्कीच त्याच्या कर्मांचे फळ त्याला देतील. हो, तुझा तो विश्वास आज जिंकला आहे. त्याच्या वाईट कृत्यांचा आता शेवट झाला आहे. आता त्याला त्याच्या प्रत्येक चुकीचा हिशोब द्यावा लागणार आहे. तुझ्याकडून जे काही हिरावून घेतलं होतं ना, त्यापेक्षा खूप जास्त चांगलं आता तुला मिळणार आहे. जो तुला सगळ्यांसमोर खाली दाखवायचा प्रयत्न करत होता, तोच आता लोकांच्या नजरेतून उतरणार आहे. माझ्या बाळा, तुझ्या शत्रूच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे ज्याच्यावर तो खूप प्रेम करतो, ज्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे, आणि ज्याचा त्याला खूप गर्व आहे. पण आता तीच व्यक्ती त्याचा गर्व उतरवणार आहे. त्याच्यापासून दूर जाऊन त्याला त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा धडा शिकवणार आहे. हेच त्याच्या कर्मांचं फळ आहे. जेव्हा तो त्याच्या वागण्यात बदल करेल, तेव्हा त्याच्या जीवनात पण शांतता येईल. पण तो फार मानी आहे. स्वतःची चूक कधीच कबूल करत नाही. त्याला नेहमी स्वतःला सगळ्यांपेक्षा जास्त हुशार समजायचं असतं. माझ्या लेकरा, या संदेशाला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. आणि खरं सांग मनापासून थँक्यू लिही. ज्या प्रकारे त्याने तुझ्या दुःखाची खिल्ली उडवली, तुझ्या अडचणींचा उपहास केला, त्याच प्रकारे आता त्याच्यावर उपहासाची वेळ येणार आहे. त्याने तुझ्याशी खूप अन्याय केला आहे, आणि आता त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा भोगावीच लागेल. मला माहिती आहे, तू साधा आणि शांत स्वभावाचा माणूस नाही आहेस. तू एक दैवी पवित्र आत्मा आहेस. तुझं सगळ्यांसाठी भलं असतं. तू कोणाशीही वैर ठेवत नाहीस. तुला सगळ्यांशी प्रेमाने, आपुलकीने आणि समजूतदारपणे जगायचं आहे. पण काय करणार, सगळे लोक तुझ्यासारखे नसतात. तुझं यश, तू आनंदी असणं हे बघून खूप लोकांना त्रास होतो. ही दुनिया लोभ, मोह, राग, मत्सर आणि द्वेषाने भरलेली आहे. सगळ्यांकडे तुझ्यासारखं मन नसतं, जे दुसऱ्याच्या आनंदात खुश होतं आणि त्यांच्या दुःखात दुःखी होतं. म्हणूनच तर मी तुला प्रत्येक क्षणी माझ्या नजरेच्या खाली ठेवतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे. मग खरं सांग, तुझं नाव लिही. बघू, मला माहीत आहे तुझ्या कुटुंबात काहीतरी घडलं आहे. कोणीतरी बाहेरचा तुमच्या घरात शांतता आणि सुख हरवत आहे. तुमच्या घरातच असा एक माणूस आहे जो दुसऱ्यांच्या बोलण्यावर स्वतःच्या माणसांपेक्षा जास्त विश्वास ठेवतो,
आणि तोच तुमच्या घरात अशांती निर्माण करत आहे. मी मनाने वाईट नाही, पण काही बाहेरचे लोक तुमच्या घरात भांडण लावण्यासाठी उत्सुक आहेत. माझ्या बाळा, हे खरं आहे की जेव्हा कुटुंबात संकट येतं तेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या खचतो. त्याचा स्वभाव चिडचिडा होतो, कामात मन लागत नाही, काही गोष्टी अचानक उलट्या पालट्या होतात. पण आता तू काळजी करू नकोस. तुमच्या घरात इतकी सकारात्मक ऊर्जा आणि विश्वास आहे की कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा वाईट विचार तुमचं नुकसान करू शकत नाही. माझ्या प्रिय लेकरांनो, तुमच्या मनात माझ्याबद्दल असलेला विश्वास आणि प्रेम कधीही कमी होणार नाही. प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत तुम्ही सर्वात आधी मला आठवलंत आणि मी नेहमी तुमच्यासोबतच आहे. जर कुटुंबातील एक समस्या धार्मिक असेल, देवावर श्रद्धा ठेवणारा असेल आणि नेहमी खरं बोलण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा चांगला परिणाम हळूहळू सगळ्या कुटुंबावर होतो. म्हणूनच शत्रू कितीही प्रयत्न करो, त्याच्या सगळ्या योजना फसतात. माझं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी तुमच्या कुटुंबावर आहेत. आज मी एक खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे, जी ऐकून तुम्ही खूप खुश व्हाल. पण त्या बातमीच्या आधी तुमच्याबद्दल एक गोष्ट सांगणं मला खूप महत्त्वाचं वाटतंय, कारण तुमचं भविष्य या गोष्टीशी जोडलेलं आहे. मी 3 खूप दुर्मिळ गोष्टी फक्त त्याच मुलांना देतो ज्यांच्यावर मी खूप खुश असतो. बहुतेक लोक माझ्याकडून धन, प्रेम, मुलं किंवा काहीतरी असं मागतात, पण काही खास मुलं म्हणजे तुमच्यासारखी देवाकडून खूप वेगळ्या गोष्टींची इच्छा करतात. मी माझ्या लायक मुलांना 3 खास गोष्टी देतो. पहिली दुर्मिळ गोष्ट म्हणजे खरी भक्ती, ज्यात स्वतःला विसरून जायचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी भावना की हा माणूस काहीतरी नवीन शोधू शकतो, काहीतरी बनवू शकतो, धर्माच्या गोष्टी सोप्या करून सांगू शकतो किंवा समाजात बदल घडवू शकतो. माझी अशी मुलं खरंच भाग्यवान असतात. त्यांना जीवनात सगळं सुख मिळतं. तिसरी दुर्मिळ गोष्ट म्हणजे या जगातली न संपणारी रहस्यमय समजून घेण्याची ताकद. या 3ही गोष्टी मी फक्त त्यांनाच देतो जे खरंच त्यासाठी लायक असतात, कारण त्यांना हे काम देण्याआधी मी त्यांची पूर्ण परीक्षा घेतो. माझ्या प्रिय लेकरांनो, जर हे देवाचं बोलणं तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर या संदेशाला लाईक करा, आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा 5 लोकांना पाठवा ज्यांना याची गरज आहे. कदाचित तुमचा हा छोटासा प्रयत्न कोणाचं तरी आयुष्य बदलू शकेल. प्लीज हे करा. या कलियुगात बरेच लोक फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्ती करतात, पण जो स्वार्थ न ठेवता खरी भक्ती करतो तोच या जगात सर्वात मोठा आहे, कारण धन आणि संपत्ती तर फक्त कचऱ्यासारखी आहे. माझ्या लेकरांनो, खूप सारी चांगली ऊर्जा आणि खूप सारी संपत्ती लवकरच तुमच्या जीवनात येणार आहे. आज तुम्ही जे काही लिहाल ते तुमच्या जीवनात नक्कीच घडेल. ज्याची तुम्ही वाट बघत आहात ती वाट पाहण्याची वेळ आता संपणार आहे आणि तो माणूस तुमच्या समोर उभा असेल. पैसा तुमच्या जीवनात पाण्यासारखा वाहत राहील. अरे माझ्या लाडक्या लेकरांनो, आता लोकांना आकर्षित करण्याची तुमची ताकद आणखी सोपी होणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाकडे लोक आपोआप खेचले जाणार आहेत. पण तुम्ही काहीतरी असं करत आहात ज्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहेत. तुमचा आवरा दररोज जास्त चांगलं आणि दैवी होत चालला आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत आहात. स्वामी म्हणतात, ज्यांना तुम्ही आपले मानता ते आता पुढे जाणार आहेत. लक्षात ठेवा, आज तुम्ही घेतलेले निर्णय उद्या तुमचं भविष्य घडवतील, कारण तुम्ही विचारपूर्वक वागलात, आज्ञा पाळली. म्हणूनच तुमच्या आयुष्यात अशा आशीर्वादांचा मार्ग उघडतो आहे, जो फक्त तुमच्यापुरताच नाही तर अनेक पिढ्यांवर परिणाम करणार आहे. देव तुमच्याजवळ येत आहे, कारण तुमचं जीवन ध्येयाशी आणि योग्य मार्गाशी जोडलेलं आहे. माझ्याबरोबर एक क्षण थांबा आणि मनात विचार करा, कारण आपण उभे आहोत एका नव्या आणि अनोळखी वर्षाच्या सुरुवातीला आणि या वर्षाचे काही शेवटचे महिने आपल्याजवळ उरले आहेत. म्हणूनच हे येणारे दिवस पूर्ण आनंदाने आणि कुटुंबाच्या समाधानाने भरलेले असोत. असा एक काळ येऊ दे ज्यात अध्यात्माचा नवा श्वास असेल.
मी तुम्हाला सांगतो, घराबाहेर पाऊल टाका, पण एकटं नाही, आणि दुःखाच्या ओझ्याखाली नाही, तर माझ्या नेहमीच्या असण्याचा विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल टाका. जर तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घेतला तर हे जाणून घ्या, माझा आधार नेहमी तुमच्यासोबत आहे. नेहमी तयार राहा आणि मजबूत राहा, विश्वासाने आणि जिंकण्याच्या निर्धाराने, कारण हे दोन्ही अशी शस्त्रे आहेत जे तुमच्या प्रत्येक अडचणीत तुम्हाला यशाचा दरवाजा उघडून देतील. एखादा व्यक्ती जर तुम्हाला बोलत असेल किंवा तुमच्यासोबत वाद घालत असेल तर अशा व्यक्तीपासून नेहमी दूर जाण्याचा प्रयत्न करा. कधीही इतरांसोबत जास्त वेळ वाद घालू नका. स्वतःवर लक्ष द्या, स्वतःचा विचार करा आणि योग्य दिशेला प्रयत्न करा. सर्व काही जर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करायचं असेल तर आयुष्यात अपार संकटे येतील. त्या संकटांचा सामना करून पुढे जा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही सर्व काही पूर्ण तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. स्वामींचा इशारा आहे, दुर्लक्ष केलं तर पस्तावाल. हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकून बघा, कारण स्वामींनी स्वतः तुमच्यासाठी पाठवलेला हा अत्यंत महत्त्वाचा त्यांचा संदेश आहे. या संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐकून बघा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या आयुष्यात मोठ्या आनंदाच्या बातमीचा तुम्ही कॉल पाहायला मिळेल. स्वामी बोलतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात संकटे. त्या संकटांचा सामना केलेली व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जाऊ शकते. संकटांचा सामना करून तर बघा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते. प्रत्येकाला वाटते की माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची आशा सोडून द्यावी. स्वतःवर विश्वास ठेवावा आणि योग्य दिशेला प्रयत्न करावे. नक्की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ लागते. प्रत्येक संकटात तुम्हाला रस्ता मिळतो. जेव्हा स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असतो, स्वामी कायम तुमची मदत करतात. त्यांना जर तुम्ही कायमची साथ दिली, आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदतही करत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, नेहमी तुम्ही पुढे जाल. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही आणि स्वामी कधीही साथ सोडणार नाहीत. या गोष्टीवर विश्वास ठेवा. प्रत्येक निर्णय योग्य असेल. निर्णय कधी चुकत नसतो आणि निर्णय हा चुकतो तेव्हा जेव्हा स्वतःवर विश्वास कमी असतो. स्वतःवर जर विश्वास असेल तर पूर्ण प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. अडचणी आहेत आयुष्यात, त्या अडचणींचा सामना करा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. संकटांचा सामना केलेला व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातो, पण जो त्या संकटांना घाबरतो तो आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात आडवी येतात. प्रत्येक व्यक्तीला संकटांचा त्रास होतो, पण त्यांना घाबरून पळणे हा योग्य मार्ग नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय आपल्या आयुष्यात रस्ता मिळणार नाही. जर योग्य दिशेने आपले प्रयत्न असतील तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. स्वामी नेहमी बोलतात, एका गोष्टीवर विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःवर विश्वास ठेवा. कुठलीच गोष्ट मनाविरुद्ध होणार नाही. संकटे येतील, आयुष्यात संकटे जातीलही, पण त्या संकटांकडे एक गोष्ट नेहमी बघा. संकटे हे आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी येत असतात. जर तुम्ही त्या संकटांचा सामना कराल तर नेहमी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायला सुरुवात होईल. स्वामी कायम सांगतात, संकटे ही आपल्याला यशस्वी बनवण्याकरता येत असतात. संकटांचा सामना केलेला व्यक्ती आयुष्यात सदैव पुढे जाऊ शकतो. प्रत्येकाला वाटतं की संकटे फक्त माझ्याच आयुष्यात का आहेत, पण असं नसतं. संकटे ही मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त त्यांचा सामना करून पुढे जाण्याचा विश्वास आणि जिद्द आपल्यात हवी. संकटांचा जो व्यक्ती सामना करतो तो पुढे खूप आरामात जाऊ शकतो. संकटांना घाबरून चालत नाही. संकटांना न घाबरता पुढे जाण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवर तुमचा विश्वास असतो. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही काळजी करत होतात ती गोष्टीची आता काळजी करणे थांबवा.
कारण स्वामी तुमची साथ द्यायला सुरुवात करत आहेत. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडवणार आहे. स्वामी तुम्हाला योग्य मार्ग लवकरच दाखवणार आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. येत्या काही काळात तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वतः स्वामी समर्थ तुमची मदत करणार आहेत. स्वामींना टाळण्याचा प्रयत्न करू नका. येत्या काही काळात तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभवसुद्धा नक्की येईल. स्वामी बोलतात, मी कायम तुमच्यासोबत आहे. विश्वास ठेवून बघा. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. आणि जेव्हा स्वामींवर तुमचा पूर्ण विश्वास असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज ही कसलीच नाही. संकटसमयी स्वामी साथ देतील. संकटाच्या वाईट काळात फक्त स्वामी तुमची मदत करतील. जेव्हा श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हालाच मदत करत असतील. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुला साथ देणारे फक्त स्वामी आहेत. प्रत्येक वेळेला संकटाच्या बाहेर काढणारे देखील स्वामीच आहेत. आणि तुला योग्य दिशेला नेणारे आणि मार्गदर्शन करणारे हे देखील फक्त स्वामी समर्थच. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात नक्की संकटमुक्त होशील. संकटे प्रत्येकाला येतात. त्यांचा सामना करणारा पुढे जाऊ शकतो. संकटांना घाबरणारा हा तिथेच राहतो. लक्षात घ्या एक गोष्ट, जीवनात नेहमी लक्षात ठेवा, जीवनात असेल एखाद्या गोष्टीचा स्वार्थ तर निघून जाईल जीवनाचा अर्थ. पण तेच जर अशी गोष्ट कराल जी असेल इतरांसाठी फायद्याची तर तुम्हाला नक्की मिळेल अशी गोष्ट जी असेल तुमच्यासाठी फायद्याची. जीवनात असेल अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला हवी असेल किंवा तुमच्या मनाप्रमाणे करायची असेल तर मेहनतही नक्की करा. काही लोक अशा गोष्टी करतात ज्या त्यांना हव्या असतात, तर काही लोक या अशा गोष्टी करतात जे त्यांच्या मनाप्रमाणे कधी होत नाहीत. घराबाहेर जाताना हुशार बनून जा, कारण जग एक बाजार आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आसपास कधीही आणि कुठेही असाल तर स्वतःवर विश्वास ठेवून कामे करा. जिथे समोरून संवाद संपला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नयेत. स्वामी बोलतात, स्वतःवर विश्वास आहे ना, मग सत्याने काम करा. कधीही बेईमानीच्या मार्गावर जाऊ नका. इमानदारीने काम करून तर बघा. तुम्हाला योग्य दिशेला योग्य मार्गदर्शन स्वतः स्वामी समर्थ करतील. प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला किंमत राहिलीच नसती. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही सर्वांशी वाईट झालेले असता. स्वामी सांगतात, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन ते लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काही फरक पडत नाही. विश्वास ठेवा स्वामी नामावर. जसे पडलेल्या चाफ्याला कधी नकळत पायाखाली तुडवलं जातं हे कळत नाही, तर तसंच आपल्या मनाला सुद्धा कुठला व्यक्ती फायदा घेऊन कसा त्याच्या पायाखाली तुडवेल हे देखील सांगता येत नाही. कितीही नालायक माणूस असला तरी जोडून ठेवा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक जागी तुम्हाला एखादा हुशार किंवा बुद्धिमान व्यक्तीच कामी येईल असे सांगता येत नाही. कधीकधी नालायक व्यक्तीसुद्धा कामाला येतात. चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर ती चूक मौल्यवान ठरते. एखादी वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे मानतात, पण कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ द्यावा लागतो. देव प्रत्येक सुखदुःखात तुमच्या सोबत असतो. जेव्हा कोणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही हे कधीच विसरू नका. तुम्ही जर सहमत असाल तर होय, परमेश्वर शक्ती माझ्यासोबत आहे अशी कमेंट करा. एकदा अकबराने बिरबलाला विचारलं, मला सांगा, देव मोठा की मी मोठा? बिरबल म्हणाले, तुम्ही मोठे आहात. गुरु हे ऐकून अकबर म्हणाले की मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात, पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशाल मला देत आहात, म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात. मग बिरबलाने म्हणाले, महाराज, तुमच्यात इतकी शक्ती आहे की जी देवाकडे देखील नाही. अकबराने विचारलं, कोणती शक्ती आहे? तेव्हा बिरबल म्हणाले,
जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता, तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हाकलून देऊ शकता. पण तो परमेश्वर आपल्या भक्तावर कधी रागावला तरी त्याच्या राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही. कारण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केलं आहे. त्यामुळे आपण लाख चुका करू शकतो, पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनमध्ये ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून आमची नवीन अपलोड माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. ही नम्र विनंती. तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मी रोज पाप करतो, तो रोज माफ करतो. मला आज सवयीने भाग पाडले जाते आणि तो दया करणार आहे, म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात. हे जग आणि ही माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते तुमच्यासाठी काहीतरी करतील. पण आपला हा देव, आपला परमेश्वर, आपली माऊली, तुम्ही इथे देवासाठी काही करा किंवा करू नका, फक्त मनापासून विश्वास ठेवा. देवाला हाक द्या, तो नेहमीच तुमचा हात धरेल. वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो. जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा. हे जग तुझ्या आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ अशी कमेंट करा. तुझी कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी जी घेतली आहे. स्वामी म्हणतात, बाळा जरा थांब, आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर कर. भाग्यवान ठरशील. माझ्या बाळा, मला माहिती आहे सध्या तुला तुझ्या मनासारखं जगता येत नाही. अरे मनासारखं कोणाला जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. तू आता अध्यात्माशी जोडला गेला आहेस, माझ्याशी जोडला गेला आहेस. त्यामुळे चिंता करणे थांबव. तुझ्या पुढे आता सर्व चिंता मिटणार आहेत. तुला सुख, समृद्धी, ऐश्वर सर्व काही प्रदान होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय, श्री स्वामींवर मला विश्वास आहे असं टाईप करा. चुकीचा वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच हे कटू सत्य आहे. तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसते ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यातच आहे. जे काही चालू आहे तुझ्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, आणि तुमची संकटे दूर होण्यासाठी माझ्यासोबत डोळे बंद करून स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करा की हे स्वामी माऊली, तुला प्रथम कोटी कोटी प्रणाम. या पृथ्वीच्या रंगमंचावर तुम्हाला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घेण्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक ते गुण आहेत, कौशल्य आहेत ते विकसित कर. आजपर्यंत जे तुला दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तू मला भरपूर काही दिले आहेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीरही तुझेच आहे. या शरीराला कोणत्याही प्रकाराचा घातपात होऊ नये याची काळजीही तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाहीसे होऊ दे, हीच प्रार्थना. रोज स्वामींसमोर शांतपणे बसा आणि आपले मन मोकळे करून आपल्या समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एका क्षणात दूरही करतात. एक अनुभव आहे, तुम्हालाही हा अनुभव लवकरच येऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना. अनुभव प्राप्त करण्यासाठी
आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही प्रेमाने म्हणतात, अरे बाळा का भटकत आहेस, सावर स्वतःला, मी तुझाच आहे, तुझ्या पाठीशी आहे. ठणकावून सांग तुझ्या मनाला, फिकर मत कर बंदे, कलम स्वामी के हाथ है. लिखने वाले ने लिख दिया, कदीर तेरे साथ फिक्र करता है, क्यों फिक्र से होता है. क्या रख अपने स्वामी पर भरोसा, देख फिर क्या होता है. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस. ते स्वप्न खरं होईल. अभिमानाला कधी तुमच्या मनात घर देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे, अभिमान तुम्हाला कधी प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान कधी तुम्हाला अधोगतीकडे जाऊ देणार नाही. ज्यावेळी तुम्हाला बघतात समोरची व्यक्ती तुम्हाला नम्रपणे ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती तुम्ही कमावलेली आहे. भक्तांना स्वामी म्हणतात, ओळखतो आवाज, ओळखती खूण, माझ्या भक्तासाठी मी फिरतो आहे. अजून मला उगम नव्हता, मला अंत नाही. मी त्रैलोक्याचा स्वामी, नुसता संत नाही. माझे स्मरण कर. देहभान विसरून मी हळूहळू येईल आणि कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे हे नाम घेऊनच पहा. ज्याला प्रेमाचे नाम आले त्याने भगवंतालाच आपले केले, यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी धावत येईल. तुम्ही जर का सहमत असाल तर आत्ता श्री स्वामी समर्थ टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे. पुत्र ही सुनेची ठेव आहे, कन्या ही जावयाची ठेव आहे, जीवन ही मृत्यूची ठेव आहे, शरीर ही स्मशानाची ठेव आहे. एक ना एक दिवस प्रेत प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखीत मिसळेल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो, कारण काळजी शिकवतो ते कोणीच शिकवत नाही. तेव्हा ठेव हे ठेव म्हणून सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. बोला श्री स्वामी समर्थ. तुम्हाला भविष्याची काळजी वाटते का? तुम्ही अलीकडे चिंताग्रस्त, तणावग्रस्त असता का? किंवा फक्त स्वतःचे नुकसान होत आहे असे वाटते का? तसे असल्यास तुम्ही एकटे नाही. लाखो लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या चिंता किंवा भीतीने ग्रस्त आहेत आणि कोणतेही सोपे निराकरण नसताना तुमच्या आजूबाजूला असे काहीतरी दिव्य शक्ती आहे जी तुम्हाला मदत करू शकते. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक शक्तिशाली संदेश तसेच प्रार्थना शेअर करणार आहे, जो तुम्हाला काळजी करणे थांबवण्यास आणि देवाशी बोलण्यास मदत करू शकते. हे चमत्कारिक संदेशामुळे, प्रार्थनेमुळे मला याआधी आलेल्या कठीण काळातून बाहेर पडण्यास मदत झाली आहे आणि मला माहीत आहे की ती मदत तुम्हालासुद्धा होईल. प्रिय प्रभू, मला विश्वास आहे की जे लोक मला मदत करण्यासाठी आहेत त्यांच्या हृदयाला तू स्पर्श करशील आणि तू माझ्या आयुष्यात एक चमत्कार घडवून आणशील. प्रिय देवा, तुझा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेव आणि तुझी उपकार शक्ती माझ्या संपूर्ण अस्तित्वात वाहू दे. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. देवा, तू आम्हाला आमच्या संकटातून बाहेर काढशील आणि आम्हाला बरे करण्यासाठी आणि आमच्या हातून घडणाऱ्या अनेक अपराध विनाशातून सोडवण्यासाठी तुम्ही आम्हाला योग्य तो मार्ग दाखवा. प्रिय देवा, मी अलौकिक शांती आणि शक्तीने वाढलेला आहे. माझ्या आध्यात्मिक अस्तित्वात तुटलेली कोणतीही गोष्ट तुम्ही दुरुस्त करता. मी माझ्या सभोवतालच्या कोणत्याही नकारात्मक प्रभावाविरुद्ध येतो आणि ज्यामुळे माझ्या भावनांवर परिणाम होतो. देव म्हणतो या दाव्याची पुष्टी करण्यासाठी गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. आजकाल आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळेही तणावग्रस्त होतो, रागावतो, चिडचिड करतो आणि ती ठराविक वेळ, परिस्थिती, तो प्रसंग निघून गेल्यानंतर आपल्याला झालेल्या चुकीचा, आपल्या हातून गेलेल्या वेळेचा पश्चात्ताप होत असतो. आणि एखाद्या दिवशी घरकाम करणारी बाई कामाला आली नाही किंवा ऑफिसमध्ये अचानक एखादं काम वाढलं, सोपवलं तर आपल्याला त्याचं दडपण येतं. आपण त्यावेळी त्रस्त होतो
आणि इतरांना दोष देण्यातच आपला संपूर्ण दिवस निघून जातो. कारण आपल्या मनाला सवय लागलेली असते ती शांत आणि संयमी जीवन जगण्याची. जर आपल्या मनावर इतर गोष्टीचा दबाव आला तर आपण त्यामध्ये पूर्ण गुंतून जात असतो आणि आपल्याला त्याचा त्राससुद्धा होत असतो. मग आपण जेव्हा आपल्यावर वाईट प्रसंग ओढवत असतो तेव्हा नक्कीच आपण त्याचा दोष हा पुढच्या व्यक्तीला देत असतो. कधीही मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट भावना येत असेल, इतरांबद्दल द्वेष निर्माण होत असेल, तर नक्कीच समजून घ्या की तुमच्या मनाला नक्कीच आता परमार्थामध्ये येण्याची गरज आहे किंवा एखाद्या शांत संयमी व्यक्तीच्या सोबत राहण्याची आणि आपल्या मनाला बदल घडवण्याची गरज आहे. जर तुमच्या मनामध्ये स्वतःला बदलण्याची, स्वतःचा विकास करण्याची एक आत्मीयता असेल तर हा संदेश स्वामींनी खास तुमच्यासाठी पाठवला आहे. हा तुम्हाला आशीर्वाद समजून स्वीकार करा. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी तुम्ही मला असेच मार्गदर्शन करत राहा आणि योग्य मार्ग दाखवा अशी कमेंट करा. आपल्या मनाला आपण जितकं परिपक्व बनवलं पाहिजे की आपलं मन कुठल्याही प्रसंगी आणि कितीही मोठा कठीण प्रसंग आला तरीही आपण हार न मानता शांततेमध्ये ते कार्य पूर्ण करू शकू. मानसिक परिपक्वता प्राप्त केल्यानंतर कुठलीही परिस्थिती असेल तर आपण त्यामध्ये प्रतिकूल कार्य करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीतही कोणतेही बहाणे न देता, चिडचिड न करता पुढील व्यक्तीला शांत संयमाने घेऊन आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा त्या व्यक्तीवर ते सोडत असू. आपण अशी व्यक्ती मनाच्या आहारी न जाताना पाहिली आहे, जो परमार्थामध्ये गुंतलेली आहे आणि जी देवाच्या नामस्मरणामध्ये गुंतून राहते. आपला जास्तीत जास्त वेळ हा नेहमी भक्ती मार्गामध्ये गुंतवलेला असावा. ती व्यक्ती नेहमीच अशा गोष्टीपासून दूर असते ज्या गोष्टी मोहमाया, मत्सर आणि त्याग या भावनेने जोडलेल्या असतात. आपल्यामध्ये येणारा जो द्वेष आहे तो जर मुळासकट दूर करायचा आहे, आपल्या मनामध्ये जर इतरांबद्दल प्रेमभावना वाढवायची असेल तर नक्कीच स्वामी मार्गात येऊन पहा. तुम्हाला स्वामी मार्गदर्शनात प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्ती आपलासा वाटू लागेल. कारण हा देव तुम्हाला फक्त भक्ती शिकवणारा नसून तुमच्यामधला माणूस जागृत करणारी आहे. जी व्यक्ती स्वामी मार्गात आली आहे त्या व्यक्तीपासून या सर्व आजाराच्या गोष्टी म्हणजे द्वेष, मत्सर, इतरांबद्दल द्वेष या सर्व गोष्टी दूर होतील आणि तुमचे मन शांत संयमी होईल. आता मार्गात आला आहात तर घाबरू नका. हे स्वामी तुमच्या जीवनातील असणारे दुःखाचे काटे दूर करून त्याच काट्याचे रूपांतर तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये फुलाप्रमाणे वर्षाव करतील. कित्येक दिवसांपासून तुम्ही पाहत असलेले अपुरे राहिलेले स्वप्न तुम्हाला आज या क्षणापासून सत्य होताना दिसून येईल. जीवनामध्ये जर काही साध्य करायचे आहे तर सर्वात पहिले स्वतःला बदलण्याचा पुढाकार घ्या. जगाला बदलण्यासाठी पुढे जाल तर स्वतः कधी बदललात हे तुम्हालाही समजणार नाही. तुम्ही जर चांगल्या गोष्टींमध्ये गुंतून राहाल तर तुमचं मनसुद्धा तुम्हाला चांगल्याच गोष्टी शिकवत असतं आणि जर तुम्ही स्वतःला वाईट गोष्टींमध्ये गुंतून ठेवत असाल तर तुमच्या मनावर वाईट गोष्टीचा परिणाम व्हायला वेळ लागणार नाही. वेळ ही एकदाच येते. वेळ ही प्रत्येकासाठी सारखी आहे. वेळ ही परत तुम्हाला कधीही संधी देणार नाही. त्यामुळे आहे त्या वेळेचा नक्कीच उपयोग करून घ्या. ती वेळ चांगली आहे की वाईट आहे हे तुमच्यावर अवलंबून नसून तुम्ही त्याचा वापर कसा करता, त्याचा उपयोग कसा करता ते महत्त्वाचे आहे. तुमच्या हातामध्ये असणारा वेळ हा ठरवत असतो. वेळेचे महत्त्व ज्यांना समजले त्याला जीवनामध्ये सर्व काही साध्य करणं अगदी सहज जमलं. देवाने प्रत्येकाला एक क्षण दिला आहे जो प्रत्येकाच्या वाटेला एक ना एक वेळ येत असतो. संधी ही प्रत्येकाला मिळत असते, परंतु जो व्यक्ती संधीमध्ये स्वतःला जागृत ठेवून त्या संधीचा उपयोग करून घेतो तो नेहमी देवाशी जोडला जातो. जो व्यक्ती एकदा स्वामी मार्गात आला आणि देवाशी जोडला गेला त्याचं जीवन सार्थकी लागलं म्हणूनच समजा. स्वामींचा मार्ग हा सत्याचा मार्ग आहे. तिथे तुम्हाला वाईट गोष्टी घडण्यासाठी कुठला आधार दिला जात नाही. तुमच्याकडून अशी कुठली चूक होणार नाही याचा विशेष सल्ला स्वामी तुम्हाला देत असतात. कारण आपण स्वामींचे मूल आहोत. स्वामी आपली आई आहेत
म्हणून कुठलीही आई मुलांच्या भवितव्याचा विचार करूनच त्याचं जीवन घडवत असते. आणि जे मूल आईने दिलेल्या शब्दाचा आदर करून स्वामी मार्गावर चालत आहे, त्याच्या जीवनामध्ये संकट, दुःख चुकूनही येणार नाहीत, याची काळजी पूर्णपणे स्वामी आई घेत असते. जीवन हे एकदाच आहे, ही संधी परत नाही. जीवन असं व्यर्थ न करता त्याच्यासाठी आपल्याला काय घडायला हवे आणि आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टी साध्य करायला हव्यात त्याचा आपण अभ्यास करायला हवा. आपलं मन हे वेड्यासारखं आहे. आपण त्याच्यावर जसा उपचार घेऊ तसं आपलं मन बदलत जातं. हातपाय दुखतात तसंच आपलं मन देखील दुखत असतं. पण शारीरिक दुखणे हे दिसते, पटकन लक्षात येते. तसं आपल्या मनामध्ये झालेला मानसिक आजार हा दिसत नाही आणि पटकन आपल्या लक्षातही येत नाही. व्यसने आणि चुकीच्या सवयी यामुळे आपलं मन जसं बिघडतं, मानसिक आरोग्य उत्तम राहत नाही, तसंच आपल्या मनाला लागलेले वाईट विचारांचे व्यसनसुद्धा आपल्या मनाला नक्कीच आजारी करतं, नैराश्य करतं आणि पूर्णपणे बिघडून राहतं. आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यात फक्त नामस्मरण आणि चांगल्या सवयी, चांगली सोबत आणि आनंदी उत्साही वातावरण याच गोष्टी आपलं मानसिक आरोग्य हे उत्तम ठेवतं. आता जीवनामध्ये साध्य करायचा तो फक्त स्वामी नामाचा आशीर्वाद. तू या क्षणी जे ऐकतो आहेस ते शब्द नाहीत, ही तर तुझ्या जीवनाला दिशा देणारी एक शक्ती आहे. स्वामी समर्थांचा प्रत्येक संदेश एक दीप आहे जो अंधारातही प्रकाश देतो. आजचा संदेश तुझं नशीब बदलू शकतो. कधीकधी आपल्याला वाटतं काहीही चांगलं उरलेलं नाही, सर्व मार्ग बंद, सगळे दरवाजे बंद. पण हेच ते क्षण असतात जेव्हा स्वामींचा दैवी संदेश आपल्या आयुष्यात उतरतो. एक साधं वाक्य, थांब, मी आहे तुझ्यासोबत. हे वाक्य केवळ मानसिक आधार नाही, ते जीवन बदलणारं बळ आहे. एका भक्ताचं आयुष्य संकटांनी भरलेलं होतं. घरात अशांती, कामात अपयश, मनात नैराश्य. त्याने एक दिवस एका व्हिडिओत स्वामींचा संदेश ऐकला. बाळा, अंधार जितका खोल, प्रकाश तितकाच जवळ. हे ऐकून तो थांबला नाही. त्याने मनोभावे स्वामींचं नामस्मरण सुरू केलं आणि काही दिवसात त्याच्या आयुष्यात एक एक चमत्कार घडू लागले. हे वाक्य लक्षात ठेव. या संदेशांमध्ये तुझं जीवन बदलण्याची शक्ती आहे. स्वामींचे शब्द हे केवळ आध्यात्मिक नाहीत, ते मन, शरीर आणि नशीब यावर परिणाम करतात. म्हणूनच हे ऐकताना मन शांत ठेवा, डोळे मिटा आणि स्वतःला पूर्णपणे शरण द्या. तुम्ही जे आज ऐकत आहात त्यातूनच उद्याचं भाग्य उगम पावणार आहे. फक्त ऐकून उपयोग नाही, प्रत्येक वाक्य अंतःकरणात उतरवा. उठून काहीतरी वेगळं करा, एक नवीन सुरुवात करा. कारण स्वामींचं पाठबळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वामी म्हणतात, तुझं भविष्य उज्ज्वल आहे बाळा, फक्त तू चालायला सुरुवात कर. हे ऐकणं म्हणजे तुझ्या जीवनाची दिशा बदलणं. तू जेव्हा मनापासून स्वामींचा संदेश स्वीकारशील तेव्हा स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. बाळा, हे सत्य लक्षात ठेव. स्वामी समर्थांचे शब्द म्हणजे जीवन बदलणारी ऊर्जा. ते ऐक, त्यावर श्रद्धा ठेव आणि अनुभव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आपली व इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.